श्री स्वामी समर्थ माऊली. आज आपण बघणार आहे द किंग विराट कोहली. आज आपण विराट कोहलीचे ऑल रेकॉर्ड बघणार आहे. टेस्ट, ओडीआय, T20I, IPL, त्याला पुरस्कार किती भेटले टोटल बघणार आहे आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये. आपण सुरुवात करू टेस्ट पासून. त्या टोटल टेस्टच्या 123 मॅच खेळल्या. एकूण त्याचे सगळे रन ऑलमोस्ट रन 9230 टेस्ट मधले. ॲव्हरेज टेस्टचं 46. सर्वच स्कोर म्हणजे त्यांना एका मॅच मध्ये 254 रन केले. ते हाय स्कोर रन त्याचं. टोटल शतक आहे 30 शतक. डबल शतक 7 शतक आहे. डबल शतक पण त्याच्या 50 रनच्या 31. त्यांना टोटल टेस्ट मध्ये 30 सिक्स मारलेले आणि 4 1027. त्याने इंडियाची कॅप्टन्सी केली टेस्ट मध्ये. त्याने टोटल 68 मॅचची कॅप्टन्सी केली. त्याने त्यात 40 विजय मिळवला. 40 मॅच मध्ये विजय मिळवला. त्याने लगातार 5 वर्ष रँकिंग मध्ये 1 नंबर टेस्ट मध्ये ठेवले भारताला. त्याने 2018 ते 19 मध्ये ऑस्ट्रेलियाला पहिली वेळेस सिरीज हरवलं. आणि त्याने आणखीन एक रेकॉर्ड नावावरती त्याने एका होम सिरीज मध्ये 2016 ते 17 मध्ये 1059 रन पूर्ण केले. रेकॉर्ड तोडला आहे सगळ्यांचा. हे आहे त्याचा टेस्टचा रेकॉर्ड. आता आपण बघू ओडियाचा रेकॉर्ड. त्याने टोटल मॅच खेळल्या 307. ओडियामध्ये रन केले 14,992. त्याचा ओडियामध्ये ॲव्हरेज आहे 58. स्ट्राईक रेट आहे 93+. त्याचा हाय स्कोर रन आहे 183 ओडियामध्ये. खतरनाक प्लेअर हो. असा प्लेअर होणं शक्य नाही. त्याचे ओडियामध्ये सगळ्यात जास्त शतक आहे 53 शतक. सचिनचे शतक असं मला वाटतं 49 शतक फक्त. त्यांना ओडियामध्ये 162 सिक्स मारलेले आणि 4 1350. ओडियामध्ये त्याची बरोबर कोणी करू शकत नाही. आणि त्याचे मोठे रेकॉर्ड सध्या ओडियामधले. ओडियामध्ये सचिनला त्याला मागं पाडलेलं आहे 53 शतकला. 49 शतक सचिनचे, 53 शतक विराट कोहलीचे. आणि चेसिंग मध्ये ओडियामध्ये त्याने पहिला असा प्लेअर आहे त्याने 14 रन क्रॉस केले. आणि त्याचं ओडियामध्ये 2008 मध्ये पदार्पण झालं. आणि त्याला सर्वाधिक भारतासाठी 3 नंबरसाठी सर्वाधिक रन करणारा हा पहिला प्लेअर आहे. हा आहे ओडियाचा रेकॉर्ड. आता आपण बघू T20चा रेकॉर्ड. आंतरराष्ट्रीय T20 आहे. टोटल त्याने 125 मॅच खेळल्या T20 मध्ये. त्याचे एकूण धावा 4188. ॲव्हरेज आहे 48चं. स्ट्राईक रेट 137+. हाय स्कोर 122 रन. शतक 1 आहे. अर्धशतक 38. हा भारतातला पहिला प्लेअर आहे T20 आंतरराष्ट्रीय मध्ये 4 रन पूर्ण करणारा. त्याने 2022 मध्ये पाकिस्तान विरुद्ध 82 रनाची खेळी केली महत्वाची. मला वाटतं आय थिंक 18 बॉलात 45 रन लागत होते त्यावेळेची ती खेळी असत. त्याने 18 बॉलात 45 रन ठोकले होते. तेव्हा वाटत होतं भारत हरण. पण त्यावेळेस विराट कोहली असा पेटला होता की पाकिस्तान डायरेक्ट बाहेरच काढलं. आता आपण बघू IPL चे रेकॉर्ड. IPL म्हणल्यावर तो आतापर्यंत दुसऱ्या टीम खेळलाच नाही RCB शिवाय. त्याने टोटल मॅच 252 आतापर्यंत खेळल्या RCB साठी. रन 8000+ रन त्याचे. ॲव्हरेज 38 आहे. स्ट्राईक रेट ऑलमोस्ट T20चं 131 मेंटेन, 131 मेंटेन केलं त्याला. आणि IPL मध्ये टोटल शतक 8 आहे. अर्धशतक 55 आहे. बहुना चौकार ठोकले 700. 6 270.
त्याच्या 2016चा एक रेकॉर्ड आहे IPL चा, 4 शतक ठेवलं त्यानं 2016 मध्ये आणि 973 रन आणखीन त्याचा रेकॉर्ड कोण तोडला नाही विराट कोहलीचा. इसको बोलते किंग कोहली. गिल जवळ गेलता आसपास त्याच्या 873 समथिंग किती गिलचे रन आहे, बट 100 का 150 रन ते गिल मागं पडला त्याच्या. बटलर बी जवळ गेलता पण बटलर ना गिलना त्याचा रेकॉर्ड तोडू शकला नाही 973चा. 2008 पासून RCB मध्ये तो खेळतोय, त्यानं आणखीन एक बी टीम चेंज केली नाही. हे झालं त्याचा IPL चा रेकॉर्ड. आज त्याला पुरस्कार किती भेटले? भारत सरकारकडून त्याला 3 पुरस्कार भेटले. ICC आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्याला पुरे 8 भेटले आणि इतर पुरस्कार मोठे 4 भेटले. म्हणजे एकूण त्याला पुरं 15 पुरस्कार भेटले पूर्ण. एवढे पुरस्कार आतापर्यंत कोणालाच भेटले नाही. आता मॅन ऑफ द मॅच तो किती वेळेस झाला? ओडीआयमध्ये तो 40 वेळेस, T20 मध्ये 15 वेळेस आणि टेस्ट मध्ये 10 वेळेस. टोटल 65 वेळा तो मॅन ऑफ द मॅच झाला. आणि हा रेकॉर्ड बँक पण हा रेकॉर्ड बँक सध्या कोणीच तोडला नाही. आता नवीन रेकॉर्ड आहे विराट कोहलीचा. 2018 मध्ये त्याने एकाच वेळी T20 आहे, ODI आणि टेस्ट मध्ये रँकिंग नंबर मध्ये होता. रँकिंग नंबर 1 होतो. एकमेव प्लेअर हा विराट कोहली ज्याने T20 आहे, ODI टेस्ट मध्ये नंबर 1 पोझिशन गाठली होती एकाच वर्षात 2018 मध्ये. हा पहिला प्लेअर होता.